नमस्कार मित्रांनो, आज आपण धम्मपदातील एक अत्यंत सुंदर आणि सत्य कथा ऐकणार आहोत। ही आहे चकुपाल स्थविरांची कथा आणि तिचा संदेश एकच आहे, मन हेच मुख्य आहे। श्रावस्तीच्या जेतवन विहारात चकुपाल नावाचे एक अंध अरहंत भिक्खू राहत होते। ते अत्यंत नियमाने, अत्यंत शिलाने जीवन जगत होते। एके दिवशी ते सकाळी विहारात फिरत होते। अंध असल्याने त्यांच्या पायाखाली अनेक छोटे कीटक नकळत तुडवले जात होते। हे पाहून काही भिक्षूंना शंका आली। ते भगवान बुद्धांच्या जवळ गेले आणि म्हणाले, भगवंत, चकुपाल भिक्खूंनी जीवहिंसा केली आहे का? भगवान बुद्ध शांत हसले आणि म्हणाले, भिक्षूंनो, अरहंताला जीवहिंसेची चेतना होत नाही। जाणीव नसल्याने त्यांना पाप लागत नाही। भिक्षूंनी पुन्हा विचारले, भगवंत, पूर्वजन्मी पुण्य करूनही चकुपाल अंध का झाला? तेव्हा बुद्ध म्हणाले, पूर्वजन्मी चकुपाल एक वैद्य होता। त्याच्याकडे एक स्त्री उपचारासाठी आली होती। तिचे डोळे बरे झाले, पण मानधन देऊ नये म्हणून तिने खोटे सांगितले। माझे डोळे बरे झाले नाहीत। हे ऐकून वैद्य दृष्ट हेतूने रागावला। त्याने पुढील औषधात विषारी घटक मिसळले आणि त्या स्त्रीचे दोन्ही डोळे तिने गमावले। त्या पापकर्माचे फळ या जन्मी चकुपालाला अंधत्व मिळाले। मग भगवान बुद्ध म्हणतात, मनो पुबगम्मा धम्मा मनो सेट्टा मनोमया मनसाचे पदुठेनं भासती वा करोती वा ततो नंग दुःखमयंती चक्खं व वहतो पदा। मन हे सर्व काही आहे। आपले विचार, आपले शब्द, आपली कृती सगळं मनातूनच जन्मतं। मन दूषित असेल तर दुःख आपल्या मागे तसंच चालत राहतं, जसं बैलाच्या मागे गाडीचे चाकं फिरत राहतात। म्हणूनच मित्रांनो, मन शुद्ध ठेवा, विचार शुद्ध ठेवा, स्वच्छ ठेवा, कृती निर्मळ ठेवा, जीवन नक्कीच सुंदर होईल। धन्यवाद। अशा शांत, प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कथा आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।